त्याच्यात चिक्केबंदी खेळणारे खूप येणारे जातात. कारण काही गिधडं आतापर्यंत नव्हती, ते दादाच्या पश्चात मात्र आता घिरट्या घालायला लागतात. याच्याकडे सुद्धा ताईंना उपमुख्यमंत्री पद घेतल्याच्या नंतर लक्ष ठेवावं लागणार आहे. कारण दादा होते, अजितदादा हे दादा होते. इतकं त्यांच्या मागे ताण असताना सुद्धा त्यांची सुद्धा खूप कसरत झाली. हे सोपं नाही, मी सांगतोय. आता त्यांनी कसं घ्यायचं याच्यातून जीव त्याचा प्रश्न. जे आम्हाला वाटतंय ते आम्ही बोल. दादांची जर एवढी कसरत होत होती तर दादांसोबत काही दिवस महिने न दिसणारी गिधडं आता पुन्हा सक्रिय झाली. म्हणजे हे गिधडं असे येतं, एक दोनच आहेत, जास्त नाही. तर त्यांचा तो पक्षाचा विषय त्यांनी बघितला पाहिजे. पण जे वाटतंय ते आपण बोलणारच. की ते पूर्वी असं होतं बघा, वाड्या असायचा पूर्वी आणि त्या वाड्यात ढेकणं असायची आणि ज्या घरानं मोठं केलं त्या ढेकणाचं काम असायचं त्याच घरातल्या माणसाला चावायचं, रक्त प्यायचं. असे काही गिधड येतं, ढेकणं येतं तिथं आसपास. त्यांच्यावर मात्र लक्ष ठेवलं पाहिजे. त्यांची बोलण्याची पद्धत वेगळी असते. हे ताई साहेबांसाठी आता आपण उपमुख्यमंत्री होत आहे, आपल्याला दादाचा वारसा चालवायचा आहे, पवार परिवाराचा वारसा चालवायचा आहे, राज्यातली काटेकोरपणानं प्रशासनावर लक्ष ठेवायचं आहे तुम्हाला. त्याच्यासाठी हे फक्त आमचं सांगणं आहे, ऐका म्हणत नाहीत आम्ही, सल्ला फल्ला सुद्धा नाही. पण हे ढेकणं जे जमलेत ना आता अचानक, यांच्यावर लक्ष ठेवावं लागणार आहे. कारण शेवटी उपमुख्यमंत्री झाल्याच्या नंतर सुमित्राताई साहेब, तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही मराठवाड्याची लेख आहेत आणि तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातली सून आहे. दोन्हीकडेही तुम्हाला राजकीय वारसा आहे. माहेरकडं पण आहे, मराठवाड्याची तुम्ही लेख आहेत, इकडं पण आहे, आणि तिकडं सासरला गेल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला राजकीय वारसा आहे. त्यामुळे तुम्हाला खूप बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे की हे कोण कसे. त्याच्यात आता जे जमलेत ना एक दोन गिधाडं, हे खूप मोठा फायदा उचलू शकते. की ज्यांनी त्यांच्यापासून दादाला सुद्धा त्रास झालेला आहे त्यावेळेस, हे सुद्धा कसरत त्यांची असणार आहे. त्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. आणि शेवटचं आपल्याकडून सांगणं असं आहे की सगळ्या परिवाराला तुम्ही विश्वासात घ्यावं. ते राजकारण तिकडे खड्ड्यात गेलं त्याचं कारण असं आहे की हे इतके चालू लोक आहेत आता एक दोन दिवसात जमलेले की हे कवाशी पलटी मारतील आणि कुंकड जातील. त्यावेळेस तुमच्या कामाला तुमचा परिवार येणार, हे मात्र तुम्ही विसरू नका. त्या टायमाला तुमचा परिवार तुमच्या कामाला येणार आहे. देवेंद्र फडणवीसच्या सुद्धा टचमध्ये राहिलं पाहिजे, त्यांनी शिंदे साहेबांचं सुद्धा राहिलं पाहिजे. पण त्यांच्याच अंतर्गत असणारे हे जे ढेकणं आहेत ना, हे खूप रक्त पिऊ शकते. त्यामुळं सावध राहू, त्यांनी गैरफायदा उचलू नये तुमचा. आणि तुम्ही मुरबी बनावं लागणार आहे. कारण तुम्ही दादाच्या पत्नी आहेत, तुम्हाला ते दाखवून द्यावं लागणार आहे मी सुद्धा पवार घराण्याची, हे सिद्ध करावं लागणार आहे. नसता हे गोड बोलून, हे जे गिधडं आता अचानक जमलेत ना, हे गोड बोलून खूप काही वेगळं पाऊल उचलू.